हॅलो फ्रेंड्स, SY BCom असलेल्या किरकोळ विक्री व्यवस्थापन अर्थात रिटेल मॅनेजमेंट या विषयातील किरकोळ विक्री विपणन म्हणजे काय हा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. मी डॉक्टर सुजाता पाटील फ्रॉम ARB गरुड कॉलेज शेंदुर्णी. तर मित्रांनो, किरकोळ विक्री विपणन अर्थात रिटेल मार्केटिंग म्हणजे काय? तर किरकोळ विक्री विपणनाविषयी माहिती जाणून घेत असताना आपल्याला असं आढळून येतं की किरकोळ विक्री विपणनामध्ये किरकोळ विक्री क्षेत्रात ज्या विपणन कार्यकृती केल्या जातात त्याची व्यवस्था करणे याचा समावेश होत असतो. तर उपभोक्त्यांना किंवा अंतिम ग्राहकांना त्यांच्या व्यक्तिगत वापरासाठी किंवा कुटुंबाच्या वापरासाठी विक्रेत्यांकडून किंवा विक्री संस्थांकडून वस्तू किंवा सेवांची विक्री केली जात असते आणि ह्या व्यवस्थेला किरकोळ विक्री व्यवस्था किंवा किरकोळ विक्री विपणन असं म्हटलं जातं. किरकोळ विक्री भांडाराद्वारे आणि किरकोळ विक्री भांडाराव्यतिरिक्त किरकोळ विक्री व्यवस्था अशा दोन प्रकारे किरकोळ विक्री विपणन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच भांडाराद्वारे प्रत्यक्षरित्या जे रिटेल स्टोअर्स असतात आणि भांडाराव्यतिरिक्त म्हणजे अप्रत्यक्षरित्या जे आपण ऑनलाईन मार्केटिंग म्हणतो, या माध्यमाद्वारे उपभोक्त्यांना वस्तू व सेवांची विक्री केली जात असते. तर किरकोळ विक्री विपणन ही संकल्पना अभ्यासत असताना किरकोळ विक्री म्हणजेच रिटेल आणि विपणन म्हणजेच मार्केटिंग या दोन वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरी किरकोळ विक्री विपणन हा एकत्र शब्द आपल्याला अभ्यासायला या ठिकाणी आहे. तर ग्राहक किंवा उपभोक्त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवा याची किरकोळ प्रमाणात विक्री केली जात असते. तर विपणनामध्ये या विविध कार्याचा संच आपल्याला बघायला मिळतो. उदाहरणार्थ बँका, विमा, गोदाम कंपनी, प्रमोशन, ॲडव्हर्टायझिंग इत्यादीचा समावेश विपणनामध्ये होत असतो. उत्पादकाने उत्पादित केलेली वस्तू वैयक्तिक वापरासाठी उपभोक्त्यांना उपलब्ध करून देणे, त्यासाठी जी व्यावसायिक कार्य करावी लागतात त्याचा समावेश विपणनात होतो. या कार्यातून उपभोक्त्यांना समाधान प्राप्त करून देणे हे एकमेव उद्दिष्ट साधारणतः आधुनिक मार्केटिंगमध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतं. तर वस्तूचा उपभोग घेणे आणि समाधान प्राप्त करणे हे केवळ विपणन पद्धतीद्वारेच शक्य होत असते. किरकोळ विक्री व्यवसायाचे केवळ वस्तू किंवा सेवा उपभोक्त्यापर्यंत पोहोचवणे एवढंच कार्य करत नाही, तर विपणनामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व कार्यकृतींचा समावेश यामध्ये होत असतो. म्हणूनच किरकोळ विक्री विपणनाची व्याख्या आपल्याला विकिपीडियानुसार सुद्धा या ठिकाणी नमूद करता येईल. विकिपीडियानुसार किरकोळ विक्री विपणन म्हणजे उपभोक्त्याच्या प्रत्यक्ष उपभोगासाठी अव्यावसायिक वापरासाठी एखाद्या स्थिर स्थानावरून वस्तू किंवा मालाची विक्री करणे म्हणजेच किरकोळ विक्री विपणन. उदाहरणार्थ विविध विभागीय भांडारं असतात किंवा टपालाद्वारे वस्तू किंवा मालाची खरेदी विक्री केली जात असते. ब्युटीक असतात, विविध वस्तू विक्री करणारी दुकानं असतात, त्यांना किरकोळ विक्री विपणन असं म्हटलं जातं. स्क्रीनवर जी व्याख्या मी दिलेली आहे ती विपणन गुरु फिलिप कोटलर यांची आहे. फिलिप कोटलर यांच्या मते अंतिम ग्राहकाला त्यांच्या व्यक्तिगत किंवा अव्यावसायिक वापरासाठी ज्या सर्व कार्यकृती केल्या जातात त्याचा समावेश किरकोळ विक्री विपणनात होतो. अव्यावसायिक म्हणजे व्यवसाय न करण्यासाठी अंतिम ग्राहक वस्तू किंवा सेवेची खरेदी करत असतो आणि त्याद्वारे त्या वस्तू किंवा सेवेचा उपभोग घेत असतो आणि ह्या वस्तू किंवा सेवा अंतिम ग्राहकाला त्याच्या व्यक्तिगत वापरासाठी पुरवण्याचं साधन म्हणजे किरकोळ विक्री विपणन. तर मित्रांनो, यानुसारच किरकोळ विक्री विपणनामध्ये ज्या कार्यकृती समाविष्ट होतात त्या कार्यकृतींचा समावेश ह्या स्लाईडवर करण्यात आलेला आहे.
तर उपभोक्त्याला वस्तू किंवा माल विक्री करण्यासाठी ज्या कार्यकृती केल्या जातात त्या कार्यकृतींमध्ये आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यावं लागेल, पहिली कार्यकृती ग्राहकाला ओळखणे व त्याच्या गरजा समजून घेणे. किरकोळ विक्री विपणनामध्ये हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे की सर्वप्रथम आपले ग्राहक कोण आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत आणि त्या गरजा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे ओळखणं. त्यानंतर ज्या मालाची विक्री करावयाची आहे व ग्राहकांच्या गरजा पूर्ण करावयाच्या आहे त्या मालाचा किंवा त्या वस्तूचा साठा करून ठेवणं, म्हणजेच ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणं. वस्तू व मालाचे सादरीकरण, आकर्षक वस्तू व मालाचे सादरीकरण करणं, आकर्षकरित्या वस्तूचं सादरीकरण यामध्ये समाविष्ट होत असतं. त्यानंतर वस्तू खरेदीसाठी आवश्यक सुविधा पुरविणे, उदाहरणार्थ विविध प्रकारच्या सेवा ग्राहकाला, अंतिम ग्राहकाला किंवा नियोजित ग्राहकाला उपलब्ध करून देणे. उदाहरणार्थ स्थान उपयोगिता, किंमत उपयोगिता, सेवा उपयोगिता यासारख्या सुविधा ग्राहकाला उपलब्ध करून दिल्या जात असतात. होम डिलिव्हरी, मालाची घरपोच सुविधा ही सुद्धा सुविधा किरकोळ विक्रेत्याद्वारे उपलब्ध करून दिली जाते. या सर्व कार्यकृतींचा समावेश किरकोळ विक्री विपणनामध्ये होत असतो. त्यानंतर मित्रांनो, पुढचा भाग आहे किरकोळ विक्री विपणनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिटेल मार्केटिंग. किरकोळ विक्री विपणनाची किंवा संघटित किरकोळ विक्री व्यवस्थेची अनेकविध वैशिष्ट्ये आहेत. या अनेकविध वैशिष्ट्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते पहिलं, अंतिम ग्राहकाला विक्री, सेल टू अल्टिमेट कस्टमर. अंतिम ग्राहकाला उपभोगासाठी व वापरासाठी वस्तू किंवा सेवेची विक्री केली जात असते. वस्तू किंवा सेवेची पुनर्विक्री केली जात नाही. अंतिम ग्राहक त्या वस्तू किंवा सेवेचा उपभोग घेत असतो, वापर करत असतो. म्हणजेच घरगुती वापरासाठी किंवा औद्योगिक वापरासाठी ग्राहक वस्तूची खरेदी करत असतो. उपकरणाचे सुटे भाग असतील, साहित्य असेल किंवा मशिनरी असेल, हे संघटित औद्योगिक संस्थांना विक्री केल्यानंतर पुन्हा वस्तू किंवा सेवांची विक्री केली जात नाही. ग्राहक स्वतःच्या किंवा स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी वस्तूची खरेदी करत असतो आणि हा भाग किरकोळ विक्री विपणनामध्ये समाविष्ट होतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे सोयीस्कर स्थान व ठिकाण, कन्व्हिनियंट प्लेस अँड लोकेशन. उपभोक्ता किंवा ग्राहकाला सोयीस्कर असेल अशा ठिकाणी किरकोळ विक्रेता वस्तूची विक्री करतो. लहान भांडार, दुकान किंवा मल्टीप्लेक्स, 2पेक्षा अधिक भाग असलेली किरकोळ विक्री व्यवस्था, अशा ठिकाणी किरकोळ विक्री वस्तू किंवा सेवांची विक्री केली जात असते. इंटरनेट किंवा मोबाईल किंवा टपालाद्वारे व्यवसाय हा केला जाऊ शकतो, ज्याला आपण ऑनलाईन किरकोळ विक्री व्यवस्था असं संबोधतो. ग्राहकाला योग्य व सोयीस्कर असेल अशा ठिकाणीच अशा पद्धतीनेच वस्तूची विक्री केली जात असते. क्युरिअर सेवाद्वारे किंवा ऑनलाईन शॉपिंगद्वारे सुद्धा वस्तूची खरेदी विक्री केली जाते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे सोयीस्कर आकार व प्रमाण, कन्व्हिनियंट फॉर्म क्वांटिटी. घाऊक व्यापारी, उत्पादक, वितरक किंवा मध्यस्थाकडून मोठ्या प्रमाणात वस्तू किंवा मालाची खरेदी केली जाते. लहान प्रमाणात व सोयीस्कर प्रमाणात व किमतीत उपभोक्त्यांना वस्तूंची विक्री केली जात असते. म्हणजेच घाऊक व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करून लहान प्रमाणात वस्तूंची विक्री करण्यासाठी उपलब्ध करून दिली जात असते. ग्राहकांच्या अपेक्षा व गरजा विचारात घेऊन त्यानुसार बांधणी करून किरकोळ विक्रेता मालाची विक्री करत असतो. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे वितरण साखळीतील शेवटचा घटक, लास्ट लिंक इन चेन ऑफ डिस्ट्रीब्युशन. किरकोळ विक्रेता हा वितरण साखळीतील अंतिम घटक आहे. तो अंतिम ग्राहकाला वस्तूची विक्री करतो. तो उत्पादक व मध्यस्थ आणि उपभोक्ता
यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असतो. किरकोळ विक्रेता उपभोक्ता, ग्राहक किंवा लोकांच्या अपेक्षा, मते, तक्रारी विचारात घेत असतो आणि ही माहिती उत्पादकांना कळवत असतो. त्यामुळेच ग्राहकांना अपेक्षेप्रमाणे वस्तू खरेदी करता येत असतात, वस्तू उपलब्ध होत असतात. तर किरकोळ विक्रेता हा उत्पादक व मध्यस्थ आणि ग्राहक यामधील महत्त्वाचा दुवा समजला जातो. त्यानंतर पुढचा वैशिष्ट्य आहे, 5वं वैशिष्ट्य, संघटित विक्री, ऑर्गनायझेशनल सेल किंवा ऑर्गनाइज्ड सेल. विपणनाची तत्त्व व कार्य यांचा वापर करून ग्राहकांना वस्तूची विक्री संघटितरित्या किरकोळ विक्रेत्याद्वारे केली जात असते आणि ह्याच संकल्पनेला किरकोळ विक्री विपणन असं म्हणतात. असंघटित किरकोळ विक्रीत रस्त्यावर मालाची विक्री करणारे विक्रेते किंवा टपरीवाले विक्रेते यांचा साधारणतः समावेश होत असतो. तर हे वर्गीकरण किरकोळ विक्री विपणनामध्ये केले जात नाही. किरकोळ विक्री ही संघटित विक्री असते. संघटितरित्या व्यवसाय हा चालविला जात असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य, विक्री म्हणजे विपणन नव्हे, मार्केटिंग नॉट जस्ट सेल. संघटित किरकोळ विक्री व्यवस्था किंवा किरकोळ विक्री व्यवस्था यात केवळ विक्री ह्या कार्यकृतीचा समावेश होतो असं नाही, तर या विपणन कार्यकृतीमध्ये अनेक कार्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ वाहतूक, साठवण, विमा, बँकिंग, जाहिरात, ज्यांना आपण अनुषंगिक कार्य असं म्हणतो. व्यापाराला किंवा वाणिज्य या संकल्पनेला सहाय्यभूत ठरणारी जी काही कार्य आहे त्या कार्यांचा सुद्धा समावेश या संकल्पनेमध्ये होत असतो. अर्थात वाणिज्यामध्ये व्यापार आणि व्यापाराशी अनुषंगिक कार्य या संकल्पनांचा समावेश आहे. त्यामुळेच विपणन कार्यामध्ये या अनुषंगिक कार्यांचा समावेश करणं क्रमप्राप्त ठरत असतं. त्याशिवाय विपणन पूर्णत्वास जाऊ शकत नाही. तर लोकांना समाधान प्राप्त करून देणं यासाठी ह्या सर्व कार्यकृती केल्या जात असतात. ग्राहकाच्या इच्छा, अपेक्षा, मतं विचारात घेऊन वस्तू किंवा मालाची रचना केली जाते. त्यामुळे ग्राहकांना आनंद हा प्राप्त होत असतो. ग्राहक आनंदी झाल्याची खात्री मिळते आणि मालाची विक्री करण्यासाठी प्रत्येक विपणन ही संकल्पना प्रयत्न करत असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे माल तसंच सेवा, गुड्स अँड आल्सो सर्व्हिसेस. किरकोळ विक्री विपणन यात केवळ किराणा माल, भाजीपाला, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासारख्या भौतिक वस्तूंचा किंवा मालाचा समावेश होतो असं नाही, तर सेवा पुरवणे याचा देखील सहभाग किंवा संबंध किरकोळ विक्रीमध्ये येत असतो. सेवा विपणन हे आजचं अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे, कारण वस्तू विपणनाच्या पेक्षाही व्यवसायाला जास्तीत जास्त प्रमाणात सेवेचं विपणन हे करावं लागत असतं. जवळपास बाजारपेठेतील 75 ते 80% भाग हा सेवा विपणनाने व्याप्त आहे. किंबहुना आजच्या आधुनिक काळामध्ये, आजच्या ऑनलाईन काळामध्ये हा भाग 90% सामावलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सेवा विपणनाचं कार्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये विमा, पर्यटन, हॉटेल्स, गुंतवणूक इत्यादी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रवेश करून सेवा विपणन हे लोकप्रिय केलेलं आहे. त्यामुळे सेवा विपणन हे अतिशय आजच्या काळामध्ये लोकप्रिय संकल्पना आहे. त्यामुळे विपणनामध्ये, किरकोळ विक्री विपणनामध्ये वस्तूचा त्याचप्रमाणे सेवेचा सुद्धा समावेश होत असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे उपयुक्तता निर्माण करणे, क्रिएशन ऑफ युटिलिटी. यामध्ये उपभोक्त्याला वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देत असताना त्यासाठी आकार, स्थळ आणि वेळ उपयुक्तता निर्माण केली जात असते. म्हणजेच या कार्यकृती किरकोळ विक्री विपणनामध्ये समाविष्ट होत असतात. किरकोळ विक्रेता, उत्पादक, घाऊक व्यापारी किंवा मध्यस्थाकडून मोठ्या प्रमाणावर मालाची
खरेदी करतो आणि ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा याप्रमाणे लहान प्रमाणात ग्राहकांना त्या वस्तू उपलब्ध करून देत असतो. तर उत्पादकांकडून उत्पादन क्षेत्रावरून वस्तू खरेदी करून ती वस्तू ग्राहक ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य म्हणजेच स्थळ उपयोगिता निर्माण करण्याचं कार्य किरकोळ विक्रेता करत असतो. त्याचप्रमाणे मालाची किंवा वस्तूची साठवण करून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे तो माल उपलब्ध करून देण्याचं कार्य केलं जातं, म्हणजेच काळ उपयोगिता निर्माण करून दिली जात असते. किरकोळ विक्रेता ह्या पद्धतीने स्थळ, काळ, उपयोगिता निर्माण करून देण्याचं कार्य करत असतो. त्याचप्रमाणे तो वस्तू किंवा सेवेचं मूल्य वाढवण्याचं कार्यसुद्धा करत असतो. म्हणजेच योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वस्तू किंवा सेवा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकाला त्यापासून उपयोगिता निर्माण होते, ग्राहकाला त्यापासून मूल्य प्राप्त होत असतं. त्यानंतर किरकोळ विक्री विपणनाच्या वैशिष्ट्यांमध्ये शेवटचं वैशिष्ट्य आनंदी ग्राहक, कस्टमर डिलाईट. तर मित्रांनो, ग्राहकांना केवळ अपेक्षेप्रमाणे समाधानी ठेवणे एवढंच नाही, तर त्या वस्तूचा वापर व उपयुक्ततेतून त्याला आनंद मिळाला पाहिजे, हा उद्देश किरकोळ विक्री विपणनाचा आहे. किरकोळ विक्री विपणनामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश होतो. म्हणूनच किरकोळ विक्री नेटवर्कद्वारे ग्राहकांना कमाल समाधान द्यावे, तसंच त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, हे समाविष्ट असतं. किरकोळ विक्री विपणनाद्वारे उपभोक्त्याच्या अपेक्षा, मते याविषयी माहिती गोळा करून ती उत्पादकाकडे पाठवण्यात येते आणि ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे उत्पादनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी ही संधी प्राप्त करून दिली जात असते. किरकोळ विक्रेते मालाची साठवण करतात, मालाचे सादरीकरण करतात, त्याचप्रमाणे माल आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देत असतात. यामुळे किरकोळ विक्रेत्याचं स्थान हे बाजारपेठेमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे आणि यानुसारच किरकोळ विक्री विपणनाची वैशिष्ट्ये ही ग्राहकासाठी, उपभोक्त्यासाठी ज्याप्रमाणे महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे ती उत्पादकासाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण किरकोळ विक्री विपणन म्हणजे काय आणि किरकोळ विक्री विपणनाची वैशिष्ट्ये, किरकोळ विक्री विपणनाची गरज अभ्यासली. तर आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण किरकोळ विक्री विपणनाची व्याप्ती अभ्यासणार आहोत. थँक्स. हॅव अ नाईस डे.